नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पंचायत समितीच्या नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. या योजनेअंतर्गत तुम्हाला आता 42,000 रुपये लॅपटॉपसाठी, झेरॉक्स मशीनसाठी 4,370 रुपये, तर शिलाई मशीनसाठी 9,300 रुपये, सायकलसाठी 20,000 रुपये, तर स्कूटरसाठी 1,00,000 रुपये असे अनुदान, घरकुलसाठी 1,00,000 म्हणजेच की 20,000 रुपये असे अनुदान योजनेअंतर्गत आता वाटप देखील सुरू होणार आहे. म्हणजेच की आता तुम्हाला मिळणार आहे काही वस्तू, ज्या कोणत्या वस्तू देखील आपण इथे बघणार आहोत की 2025-26 करता पंचायत समितीच्या काही योजना राबवण्यास सुरुवात करता मंजुरी मिळालेली आहे. व या मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या इथे बघणार आहोत की आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच गरीब कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ इथे मिळणार आहे. त्यांना मोफत वस्तू इथे दिल्या जाणार आहे. आता गव पातळील म्हणजेच की गरीब गरजू शेतकऱ्यांना शेतकरी, महिला बचत गट, कामगार व आवश्यक घरगुती वस्तू अगदी मोफत व अनुदान देणार आहे. यामध्ये जे काही सर्वांसाठी खुशखबर आहे. आता बघणार की पंचायत समिती योजनेअंतर्गत 40 वस्तूंची तर वाटप होणार आहे. म्हणजेच की कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत आपण आता बघणार आहोत की सर्वप्रथम ऊर्जा लाइटिंग संबंधित वस्तू तर तुम्हाला इथे मिळणार आहे. 40 वस्तू स्टेप बाय स्टेप आपण आता जाणून घेणार की कोणकोणते मिळणार आहे. सोलार होम म्हणजेच की लाईट किट मिळणार आहे. 3 दिवे तुम्हाला पॅनल इथे मिळणार आहे. सोलारवरचे दिवे म्हणजेच की सोलारवरचा लाईट तुम्हाला इथे मिळणार आहे. LED टॉर्च, सोलारवरची बॅटरी, आता म्हणजेच की सोलार पॉवर बँक म्हणजेच की मोबाईल चार्जिंग बँक व पॉवर बँक तुम्हाला इथे मिळणार आहे. स्मार्ट लॉक म्हणजेच की ब्लूटूथ वाला बल्ब इथे मिळणार आहे. ब्लूटूथ कनेक्टेड एक तुम्हाला मिळणार आहे. सोलार टेबल फॅन देखील यामध्ये मिळणार आहे. परंतु आता यामध्ये आपण 5 वस्तू बघितलेल्या आहेत. परंतु सोलार होम लाईट किट आहे. 3 दिवे तुम्हाला पॅनलमध्ये मिळणार आहे. LED टॉर्चमध्ये लाईट बॅटरी मिळणार आहे. सोलार पॉवरमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी एक पॉवर बँक मिळणार आहे. आणि ब्लूटूथ जे काही लागणार ते सोलार टेबल फॅन मिळणार आहे. शेती आणि कामगारांसाठी जे काही मिळणाऱ्या वस्तू आहे त्यांच्यामध्ये 5 वस्तू अशा मिळून हे काही आपण इथपर्यंत बघितलेले आहे. व 10 वस्तू म्हणजेच की एकूण 40 वस्तू मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आपण इथे बघणार की कामगारांना बॅटरी फवारणी पंप म्हणजेच की बॅटरीचा फवारणी पंप इथे मिळणार आहे. म्हणजेच की सेंद्रिय खत स्प्रे मशीन, सेंद्रिय खत फवारणी करता एक मशीन तुम्हाला इथे मिळणार आहे. शेतकरी टूल कॅट व त्यांच्यामध्ये तुम्हाला फावडे, खुरपी, त्यानंतर हातोडा, विविध प्रकारच्या अशा वस्तू यामध्ये मिळणार आहे. हातोड्याचे स्टेप मार्क व सेट, हातमोचे, सेफ्टी किट तुम्हाला इथे मिळणार आहे. धान्य सुकवणी जाळ, एक धान्य सुकवण्यासाठी एक जाळ तुम्हाला इथे मिळणार आहे. त्या 10 वस्तू यामध्ये आपण बघितलेल्या आहे. आणि आता तुम्हाला पाणी फिल्टर म्हणजेच की वॉटर फिल्टर एक मिळणार आहे. कूलर नॉन इलेक्ट्रिक मिळणार आहे. बिना इलेक्ट्रिकचे जे काही नॉन इलेक्ट्रिक कूलर आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. व गॅस स्टोव, सिलेंडर, मिनी मिक्सर ग्राइंडर म्हणजेच की एक मिक्सर देखील मिळणार आहे. हँड वॉश मिळणार आहे. सॅनिटायझर, स्वच्छता किट, यासाठी झाडू, बदली, फिनाईल वगैरे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. टेबल खुर्ची सेट मिळणार आहे. दोरी टफ सेट मिळणार आहे. फायबर सेफ्टी मॅस्टमध्ये मिळणार आहे. आणि आता बघितलेलं आहे की पंचायत समितीच्या योजनांमध्ये नवीन योजनांची जी काही यादी आलेली आहे त्यांच्यामध्ये आता देखील भरपूर अशा वस्तू मिळणार आहे की जिल्ह्यांमध्ये अर्ज इथे सुरू झालेले आहेत की म्हणजे आता महिला लाभार्थ्यांसाठी म्हणजेच की महिला आता इलेक्ट्रिक शिवण मशीन व शिलाई मशीन म्हणजेच की मिळणार आहे. ब्युटी पार्लर किट, मिनी किचन सेटमध्ये मिळणार आहे. भांडी तुम्हाला इथे मिळणार आहे मिनी किचन सेटमध्ये. व बॅग बनवण्यासाठी ट्रेनिंग असणार आहे. व जेवढा जे काही वस्तू असणार आहे त्या महिलांना इथे दिल्या जाणार आहे. म्हणजेच की आता पात्र फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. विद्यार्थी व शिक्षणासाठी जे काही इथं बघणार की स्कूल बॅग त्यांना इथे मिळणार आहे. स्टेशनरी किट मिळणार आहे. पेन्सिल, वही, पेन्सिल, स्केल वगैरे तुम्हाला जे लागतं ते इथे मिळणार आहे. पॉवर बँक तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजेच की आता कौशल्य विकासासाठी इलेक्ट्रिशियन टूल किट मिळणार आहे. प्लबर टूल म्हणजेच की आता तुम्हाला या ठिकाणी वेल्डिंग किट मिळणार आहे. मिनी सेट तुम्हाला इथे मिळणार आहे संपूर्णचे. परंतु 35 वस्तू झालेल्या आहेत. आपल्या वस्तूंसाठी काय काय आता यामध्ये मिळणार आहे की सायकल मिळणार आहे. महिलांना, विद्यार्थ्यांना दोघांना इथे इलेक्ट्रिक सायकल या ठिकाणी मिळणार आहे. ई सायकल, हेल्मेट, सेफ्टी किट मिळणार आहे. ज्यांचं कुणाचं की पंचायत समिती योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच की सुरक्षा किट इथे तुम्हाला मिळणार आहे. बॉक्स इथे मिळणार आहे. मास्क इथे मिळणार, थर्मामीटर मिळणार आहे. सॅनिटायझर असेल किंवा इत्यादी वस्तू इथे मिळणार आहे. तुम्हाला साठी आवश्यक आता इथे कागदपत्र बघणार आहात कसे लागणार आहे.
कागदपत्र म्हणजे अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु सर्वप्रथम म्हणजेच की महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. रेशन कार्ड, उत्पन्न दाखला इथे लागणार आहे. सर्टिफिकेट आम्हाला लागणार आहे, म्हणजेच की कास्ट सर्टिफिकेट. आणि पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजेच की आता पासपोर्ट फोटो महिलांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. बँकेचे पासबुक, झेरॉक्स, ईमेल ID, मोबाईल नंबर हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. आधार कार्ड तसेच त्यानंतर रहिवासी दाखला, रेशन कार्ड देखील जोडू शकता. पोलीस, पाटील, सरपंच कोणाला आहे त्यांचा देखील लागणार आहे. व जातीचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. मोबाईल नंबर, पासबुक, बँकेचा फोटो ज्यासाठी जे काही पात्रता आहे ती योजना महाराष्ट्रातील सर्वांसाठी लागू आहे. महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे BPL कार्ड आहे किंवा दिव्यांग असेल, त्या विधवा असेल, त्यांना शेतकरी असेल, त्यांना गरीब कुटुंबातील जर असेल त्यांना सर्वप्रथम इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. 1 डिसेंबर 2025 पासून इथे ही योजना सुरू होणार आहे. व अर्ज करण्यासाठी काही शेवटची तारीख आहे ती 31 जानेवारी 2026 दिली जाणार आहे. व डिसेंबरपासून हे अर्ज इथे सुरू होणार आहे. की अर्ज कुठे करायचा? पंचायत समिती कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीतून तुम्ही अर्ज फॉर्म भरू शकता. व अर्जांमध्ये विचारलेल्या संपूर्ण माहिती भरायची आहे. पंचायत समितीकडे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आता इथे वाटप पद्धतीमध्ये लाभार्थ्यांना मोफत इथे 40 वस्तू मिळणार आहे. संपर्क ठिकाण म्हणजेच की आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन हे इथं अर्ज करू शकता. व 10 डिसेंबर म्हणजे की पहिला टप्पा म्हणजेच की सुरू झालेला आहे. व त्यानंतर दुसरा टप्पा सोलापूरमध्ये सुरू होणार आहे. डिसेंबरपासून तर कधीपासून 10 डिसेंबरमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुरू होणारा दुसरा टप्पा आणि जळगावमध्ये सुद्धा सुरू होणार आहे. व धुळे सुरू होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर इथे अर्ज सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यांकरता लातूर, बीड, नांदेड, अमरावती, लातूर, बीड, नांदेड व लातूर 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्याकरता बीड, नांदेड, अमरावतीमध्ये आणि जानेवारीमध्ये चौथा जो काही टप्पा आहे तो बुलढाण्यामध्ये सुद्धा 1 जानेवारी 2026 चौथा टप्पा इथे सुरू होणार आहे. यवतमाळमध्ये 1 जानेवारी 2026, तर गडचिरोलीमध्ये 5 जानेवारी 2026 मध्ये 5वा जो काही टप्पा आहे तो सुरू होणार आहे. गोंदियामध्ये सुद्धा 5वा टप्पा आणि जानेवारीमध्ये गोंदिया 5वा टप्पा राहणार. चंद्रपूरमध्ये 5वा टप्पा राहणार आहे. जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. वर्ध्यामध्ये 5 जानेवारी 2026 पासून वर्ध्यामध्ये सुरू होणार आहे. नंदुरबारमध्ये 10 जानेवारीपासून होणार आहे आणि पालघरमध्ये 10 जानेवारीपासून होणार आहे 6वा टप्पा. आणि ठाणे, रायगड 6वा टप्पा राहणार आहे. रत्नागिरी 15 जानेवारी 2026 पासून राहणार आहे. म्हणजेच की आता 7वा जो टप्पा आहे तो इथे म्हणजे सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 7वा टप्पा होणार आहे. आणि 15 जानेवारीपासून वाशिम म्हणजे 20 जानेवारी 2025 पासून अंतिम टप्पा सुरू होणार आहे. धन्यवाद.